अंधाराचं सावट दूर कसं होईल? मी आहे ना. मत्सर, तुमच्या आयुष्यातील रात्र अशीच आणखी काळीकुट्ट होत जाणार. हे नक्कीच मायाचं काम आहे. माझ्या घरातल्या माणसांना असं सोडून मी जाणार नाही. देवी, गावाची अवस्था यापेक्षा वाईट आहे. जगदंबा, आम्हाला बाहेर काढ. जगदंबा, आम्हाला वाचव. जगदंबा, आता महिषासुराचं लक्ष तू आहेस. तुला या दिव्यातून जावं लागणार आणि दरवेळी तुला अन्यायाविरुद्ध लढावं लागणार, कारण हेच तुझं प्रारब्ध आहे. जगदंबा, विश्वास ठेव स्वतःवर. तू निश्चितपणे लढू शकतेस. आमच्या एवढ्या वर्षांच्या तपस्येनंतर प्राप्त झालेली ही शस्त्र, ही एवढीशी चिमुरडी जगदंबा निष्प्रभ कशी करू शकते? तुळजाई जेव्हा या अस्त्रांच्या मधील ऊर्जा शोषून घेताना त्रास झाला होता, योगनिद्रेत जावं लागलं होतं तिला. आणि ही जगदंबा अशा अघोरी शस्त्रांशी, शक्तींशी लढू कशी शकते? दैत्यमाता, जगदंबानेही हा लढा इतक्या सहजपणे दिलेला नाहीये. त्यासाठी तिला अनेक दिव्यांमधून जावं लागले. त्यासाठी तिने खूप कष्ट घेतले आणि नंतर ही शक्ती मिळाली आहे तिला. एक असुर सम्राज्ञी असूनही तू त्या जगदंबाची स्तुती करतेस? अगं ती कोण आहे याची कल्पना आहे ना तुला, की विसरलीस? आम्ही काहीच विसरलो नाही दैत्यमाता, आणि ती कोण आहे त्याची पूर्ण कल्पना आहे आम्हाला. आणि आपणच जगदंबाला कमी लेखून विजयी होण्याची स्वप्न पाहत होता, हेही आलंय आमच्या लक्षात. आणि शिवाय आपले रिपू. आता रिपूंचं काय? रिपूंची शक्ती जास्त आहे असं आपण मानत होता, पण रिपूंमुळेच आपली हार झालीये. अगं शुंभा, तू आपल्याच रिपूंना कमी लेखतीयस. त्यांच्यावर आपण कष्ट घेतले नाहीत असं म्हणतीयस. अगं तूच तर शेवटच्या रिपूला सिद्ध केलं होतंस आणि त्याला पाठवण्यासाठी पुढाकारही घेतला होतास. केवळ शेवटच्या रिपूला आम्ही मार्गदर्शन केलं होतं दैत्यमाता, पण आधीच्या रिपूंचं काय झालं? तिथे तर आमचा काहीच संबंध नव्हता. मग ते कशामुळे हरले? दैत्यमाता, याला असं अचानक काय झालं? एवढे दिवस हा बंद पडलेला होता, याच्यात काही दिसत नव्हतं, आणि आता हा असा अचानक काय सुरू झाला? दैत्यमाता, ही तर मत्सर आहे. पण ही इथे काय करतीये? शुंभा, अगं नीट बघ तिच्या भोवती काय आहे ते. मनोरमाने ह्याच सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या ना. म्हणजे माझं शस्त्र निष्प्रभ झालेलं नाही. आता जगदंबाशी एक मोठं युद्ध होणार. 6 रिपूंविरुद्ध ही एकटी जगदंबा. आता जगदंबासाठी खरा कसोटीचा काळ सुरू होतोय आणि या संघर्षात ती नक्कीच जिंकू शकणार नाही. उमा, बास झालं उमा. तुला उमा म्हणू की मत्सरच म्हणू? खूप मोठा डाव खेळलीस तू, पण आता पुरे झालं. डाव संपला नाहीये जगदंबा, उलट आता नव्याने सुरू झालाय.
काहीही करू नकोस. माझ्या माणसांना सोड. त्यांनी तुला काहीच त्रास दिलेला नाहीये. पण तू दिलायस ना, त्याची किंमत त्यांनाच मोजावी लागणार. मग माझी इच्छा नसतानाही तुला नष्ट करावं लागेल. तू एका रिपूला नष्ट करू शकशील ग, पण बाकीच्यांचं काय? आता या सगळ्या रिपूंची शक्ती माझ्यात एकवटणार आणि मी बनणार महारिपू. मायाची माया, विनाशाची छाया. हे काय झालं? अचानक हे वाळवंट कसं तयार झालं इथे? आता बघच मी काय काय करते ते. वाळवंटातून थेट महासागरात आलो आपण. माझी शक्ती तुझ्या लक्षात आली असेलच. आता तुलाही माझी शक्ती दाखवायची वेळ आली. मायाची माया, विनाशाची छाया. बंद करू मा, नाहीतर माझ्या बाणाच्या वारापासून तुला कुणीही वाचवू शकणार नाही. यातला खरा रिपू कोणता हे कसं ओळखू मी? ही तर माया आहे, भौतिक डोळ्यांसाठी भास निर्माण करणारी. आज्ञाच्या कराने मी माझ्या दिव्य नेत्राला आवाहन करते की मला सत्य काय ते दिसू दे.
क्रोधाचा जाळ, संतापाची धग, क्रोधाग्नीत भस्म होईल जग. या क्रोधाला नियंत्रित करण्यासाठी काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. योग विद्येच्या मदतीने तू पंचमहाभूतांवर विजय प्राप्त करू शकतेस. क्रोधालाही शांत केलंस तू. मी तुला सोडणार नाही.